गेवराई तालुक्यात असा एक शेतकरी त्याला मोदीच्या हाताने भारतातलं पहिलं नैसर्गिक सर्टिफिकेट भेटलेलं आहे. या शेतकऱ्याने असलं भयानक नियोजन लावलंय आणि स्वतःच्या गायीपासून सेंद्रिय खत तयार केलं आणि डायरेक्ट एरी सोडून दिलंय. आता तुम्ही नसताना सेंद्रिय खत एरी सोडाय नेमकं काय नियोजन लावलंय सगळं काही सांगतो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. पण असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो रामराम. सकाळ ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो धोंडराबीच्या आतल्या तळणेवाडीमध्ये. तिथल्या तुकाराम बोरकर या शेतकऱ्याने असं काही नियोजन लावलं, त्यांना डायरेक्ट मोदीच्या हाताने सर्टिफिकेट भेटलंय. या शेतकऱ्याने 4-5 गाई गावरान घेतल्यात आणि त्याच गावरान गाईपासून सेंद्रिय खत आणि गोबर गॅस तयार केलाय. हे सेंद्रिय खत तयार केलेलं डायरेक्ट एरी सोडून देतात आणि एरीतून डायरेक्ट शेताला देतात. त्यात हे शेतकरी 1 रुपयाचं खत विकत आणत नाहीत. या सेंद्रिय खतापासून शेती करतात. या सेंद्रिय खतापासून उत्पन्न घेतलेले सोनी मोती आणि गावरान पेशी गहू यांच्याकडे विक्रीला आहेत आणि प्युअर गावरान गाईचं तूप यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यात हे शेतकरी स्वतःच्या ऊसापासून गावरान गुळ तयार करतात. जर तुम्हाला प्युअर गावरान गुळ पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांची माहिती घेऊ शकता. त्यात पुन्हा जे काही यांच्याकडे भेटेल ते तुम्हाला ओरिजिनलच भेटेल. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. मग वाट कसली बघता, नक्की या शेतकऱ्याला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि तुमच्या मित्रांना करा शेअर. तोपर्यंत धन्यवाद.